मी दिगंबर विलास कांबळे, माजी सरपंच खरसुळे। मी आमचे नेते माननीय श्री प्रशांतजी परिचारक साहेब यांचा युवक कार्यकर्ता आहे। मी माझ्या वयाच्या 18 वर्षापासून मी पांडुरंग परिवारात काम करतोय। मोठ्या मालकांपासून ते आज प्रशांत मालकांपर्यंत जे काही सामाजिक राजकीय गावात परिसरात भागात त्यांच्या माध्यमातून अनेक गोरगरिबापर्यंत विकास कामं या ठिकाणी पोहोचवली आहेत आणि त्यांच्या मार्फतच आज तालुक्यात एक चांगल्या प्रकारचं काम मी त्या ठिकाणी करतोय। प्रशांत मालकांचा येणारा 60वा जो वाढदिवस आहे तो अतिशय आमच्यासाठी अतिशय मनाला असं म्हणजे एक योगायोग फार मोठा या ठिकाणी आलेला आहे। कारण मोठ्या मालकांची 5वी पुण्यतिथी या ठिकाणी 17 तारखेला होते आणि 15 ऑगस्ट हा देशाचा स्वातंत्र्य दिन आहे आणि त्या स्वातंत्र्य दिनी संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा होत असतो आणि अशा 15 ऑगस्ट दिवशी माझ्या नेत्याचा वाढदिवस येतोय ह्याचा फार मोठा मला आनंद आहे। आणि त्या दिवशी आम्ही मालकांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर परिसरात सर्व ग्रामीण भागात शहरात आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं मालकांना शुभेच्छात्मक दृष्टीनं अनेक समाज उपयोगी कार्यक्रम या ठिकाणी घेतोय आणि त्यामार्फत आम्ही मालकांना आमचा पांडुरंग परिवार युवक आघाडीच्या माध्यमातून शुभेच्छाचा वर्षाव करतोय। आणि मी माझ्या जीवनात सामाजिक आणि राजकीय जे काय परिवर्तन बदल झालाय ते अगदी प्रशांत मालकांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवूनच मी हे काम आता यापुढे करतोय, आधी केलंय। म्हणून मी माझ्या नेत्याला अशा शुभेच्छा देतो की त्यांना दीर्घ आयुष्य लाभो, त्यांच्या हातून सामाजिक राजकीय कार्य घडावं अशी मी माझ्या पांडुरंग चरणी प्रार्थना करतो। माझे नाव प्रमोद किसन नाईक नवरे, पटवर्धन करवली। मी एक सर्वसामान्य शेतकऱ्यात म्हणजे ह्यातनं सर्वसामान्य घरातनं म्हणजे शेतकऱ्याचं शेती करतो मी स्वतः। मला मालकाच्या पांडुरंग कारखान्याचा पांडुरंग ऊसभूषण पुरस्कार दिलाय। मला मालकाच्या बरोबर फोटो लावला माझा, म्हणजे सगळ्या पेपर मध्ये बातमी दिली। 1 लाख रुपयाचा 1,11,000चा पांडुरंग ऊसभूषण पुरस्कार मिळाला। आजपर्यंत मी बघतोय म्हणजे इतर कारखाना आणि मालकाचा पांडुरंग कारखाना कंटिन्यू रेग्युलर मध्ये बिल देणं किंवा सर्वसामान्य आपल्या गोरगरीब शेतकऱ्यांचं प्रशांत मालकाला 60वे वाढदिवस म्हणतं लाख शुभेच्छा। माझं नाव रोहित विष्णू पानकर उर्फ लाला। मला सगळे पंढरपुरामध्ये लाला म्हणून ओळखलं जातं माझ्या नावाने। खरं तर मला मालकांबद्दल एक क्षण माझ्या जीवनामध्ये माझ्या जीवनामध्ये एक बदल घडला मालकांमुळे की मी सर्वसामान्य कुटुंबातला एक कार्यकर्ता आहे। गेले 7 वर्ष झालं मी मालकांच्या किंवा परिचारक कुटुंबावरती एकनिष्ठाने काम करतो आणि मालकांचं माझ्यावरती असणार एक कार्यकर्ता म्हणून जे प्रेम आहे आजपर्यंत मी शून्यातून गेले 7 वर्ष झालं सर्वसामान्य कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना मी कार्यकर्ता म्हणून मालकांचं काम केलंय। ते काम करत असताना मालकाने मला एक बूथचा प्रमुख कार्यकर्ता म्हणून एक नेमणूक केली माझ्या भागातून। त्याच्यानंतर सतत मी मालकांचं काम करत असताना निष्ठेने काम करत असताना मालकाने अजून एक मोठी जबाबदारी दिली युवा मोर्चाचा शहराध्यक्ष करून मला भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षावर मी 3 वर्ष पक्षाचं आणि मालकांचंही काम करत आलो निष्ठेने। त्याच्यानंतर शहराध्यक्ष फादरबॉडीचं मालकांनी मला केले। एक सर्वसामान्य कुटुंबातून आलेला एक कार्यकर्ता आज म्हणून माझ्याकडे बघितलं जातं पूर्ण पंढरपुरात, ते फक्त एकमेव प्रशांत मालक परिचारक यांच्यामुळे मी आजपर्यंत इथपर्यंत आलोय। ह्याचा मला खूप अभिमान वाटतोय मालकांचा। वाढदिवसांबद्दल बोलायचं झालं तर आजपर्यंत मी जसं बघत आलोय मालकांचं वाढदिवस एक अनोख्या पद्धतीने नसताना
एक सामाजिक उपक्रमातून मालकांचा वाढदिवस साजरा करत आलेला आजपर्यंत मी बघत आलोय. तसंच रक्तदान शिबिर असन, नेत्र तपासणी शिबिर असन, परत तसंच आपल्या भागामध्ये वह्या वाटपांचा, शालेय साहित्यांचा असाही जो उपक्रम पंढरपूर शहर आणि तालुक्याच्या वतीने मालकांच्या वाढदिवसानिमित्त सप्ताहही जे करत आलेलो आहे आपण आजपर्यंत बघत आलेलो आहे. त्याच पद्धतीने ही वाढदिवस मालकांचा मोठ्या प्रमाणात अशाच पद्धतीने समाज उपयोगी कार्यक्रम म्हणून आपण आजपर्यंत साजरा करत आलेलो आहे आणि तसंच होणार आहे. हाजी चांगदेवचा आमचे नेते प्रशांत मालक यांच्या 60व्या वाढदिवसानिमित्त मी त्यांचा एक आठवणीतलं क्षण सांगतो. मी प्रशांत मालक जेव्हापासून राजकारणात आले तेव्हापासून मी त्यांच्याबरोबर काम करत आलेलो आहे आणि त्यांच्या कामाची पद्धत अशी की कुठलंही काम करत असताना अभ्यास, नेतृत्व आणि अभ्यासातूनच काम करत आलेले आणि गोरगरीब जनतेच्या मनामनात राहून त्यांनी काम केलेलं आहे आणि आतापर्यंत त्यांनी काम केलेली कुठलीच गोष्ट त्यांनी अशी दुजाभाव न करता प्रामाणिकपणे आपला कार्यकर्ता, जवळचा कार्यकर्ता म्हणून कामाची त्यांची पद्धत आहे. त्यांना एक शुभेच्छा माझे. त्यांच्या इथून पुढचा विषय निरोगी जावो आणि पुढे त्यांना समाजाची काम करण्याची ताकद मिळावो आणि भविष्यात त्यांना मोठ्या पदावर त्यांची नियुक्ती हो, एवढी माझी शुभेच्छा प्रार्थना. माझं नाव युवराज मुचलंबे, दाळेगल्ली भागात राहतो. मालकांचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून माझ्याकडे असे भरपूर क्षण आहेत की आता तुम्हाला एवढं सांगत बसायचं म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे ज्या माणसाला झिरो म्हणून ओळखलं जातं त्याच्या पुढं मालक एक म्हणून उभारून मालकांनी अशी झिरो माणसं खूप मोठे केलेत. म्हणजे आता माझ्या मित्रात लाला पानकर आहेत, जे तळागाळातल्या लोकांना भरपूर ताकद देऊन मालकांनी आज मोठं केलेलं आहे. कार्यकर्ते मोठे केलेत, समाजसेवक घडवलेत, बरेच लोक मालकांपासून मोठे झालेले आहेत. मालकांना शुभेच्छा आहे की निरोगी मालकांना पांडुरंगाच्या मी प्रार्थना करतो त्यांच्या पुढच्या ज्या इच्छा आहेत सगळ्या राहिलेल्या त्या सगळ्या पूर्ण हो. कौशले, गादेगाव, भारतीय जनता पार्टीचा तालुका उपाध्यक्ष आहे. मी एक महिला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना मी एक सामान्य कुटुंबातून आलेला एक गरीब होतकरू मुलगा, मी असं मोठ्या माणसांसंग बारका कार्यकर्ता होतो. असं पार्टीचं काम करत 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 मी असं पुढे आलेलो एक म्हणजे सामान्य घरातला ही करून मला मालकाने ताकद दिली आणि मला ह्याच्यात समाजकारणात उभा करण्याचं काम मला प्रशांत मालकाने केलं. त्यांना शुभेच्छा दिल्या तेवढ्या कमी जायच्या. त्यांना इथून पुढे त्यांचं आरोग्य दीर्घायुष्य त्यांना निरोगी लाभावं हीच पांडुरंग चरणी प्रार्थना. मी हर्षल हनुमंत कदम, गाव रोपळे. सध्या मी प्रशांत मालकांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष करकम मंडलचं काम करत आहे. मालकाने मला तालुका अध्यक्ष करकमची जबाबदारी दिलेली आहे. मालकांविषयी सांगायचं म्हणलं तर भले मोठं एक टाइम लागतोय, थोडक्यात सांगणं इतकं नाही त्यांचं. पण थोडक्यात सांगायचं म्हणलं तर विकसनशील आणि पॉइंट विजन असलेला नेता येतो. एखादं काम त्याचा लाभ स्वतःला न होण्यासाठी न होता समाजाला किती होईल, भविष्यात 10 वर्षानं 15 वर्षानं त्याचा लाभ नागरिकांना, शहराला, गावाला, तालुक्याला कसा होईल त्याचं डोळ्यासमोर विजन ठेवून हे मालक आजपर्यंत काम करत आहेत. आत्ताच पहिलं असेल तर चालूचं उदाहरण तुम्हाला सांगतो. आत्ता झालेली आषाढी वारी असेल, आषाढी वारीला जवळजवळ AI टेक्नॉलॉजीनं सर्वे केला 28 ते 30 लाख भाविक आले. 28 ते 30 लाख भाविक आले. आतापर्यंत जी इतिहासातली पहिली मोठी वारी आहे की एवढी माणसं येणारी. ह्याच्या अगोदर 15 लाख 10 लाख भाविक आली. पण ह्याच्या अगोदर जर तुम्ही पाहिलं तर ती लोक पंढरपुरातनं शहरातनं जाताना, बोळाळे रस्त्याने जाताना गर्दी व्हायची. पंढरपुरातल्या माणसांना बाहेर पडता येत नव्हतं. पण आता तुम्ही एक अनुभवलं असेल, पंढरपुरातल्या प्रत्येक माणसानं अनुभवलं असेल, जे DP रोड झाले, मालकांना त्याच्यावर विरोधकांनी ट्रोल केलं की काय कारण नसताना ह्यांनी इकडं रस्ता केला, तिकडे रस्ता केला, तिकडे DP रोड केलं. पण त्या DP रोडचा आत्ताच्या वारीला सगळ्यात मोठा फायदा झाला. केवळ त्याचा फायदा असा झाला की पंढरपुरात ट्रॅफिकची समस्या निर्माण झालेली नाही. पोलीस प्रशासनाला भरपूर प्रमाणात त्याची
ही झालं, उपाययोजना झाली आणि जे होणारं ट्रॅफिक वारकऱ्यांचं होणार होतं, गाडींचं होणार होतं, ते सगळं डिवायडेशन त्या डीपी रोडनं झाले. असं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. प्रशांत मालक हे आता आजचं किंवा मागचं असं डोळ्यासमोर न ठेवता पुढचं विजन ठेवून लोकांचं आणि पंढरपूर तालुक्याचा प्रश्न सोडवत आहेत. आदरणीय मालकांना 60 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यांचा वाढदिवस येणाऱ्या श्रीकृष्ण जन्माष्टमी दिवशी आहे, 15 ऑगस्ट दिवशी. हा दुग्ध शर्करा योग आलेला आहे. म्हणजे मालकांना शुभेच्छा द्यायचं म्हणजे की मालकांच्या हातून आजपर्यंत कार्य झालेलंच आहे, घडतच आहे. अजूनही त्यात पांडुरंगाच्या प्रार्थना मी एवढीच करतो की मालकांना दीर्घायुष्य लाभो व त्यांच्या हातून गोरगरीब जनतेची, शेतकऱ्यांची आणि पंढरपूर तालुक्यातील नागरिकांची कामे घडो. गावंदरे, माझे जिल्हा परिषद सदस्य. मी गेली 40 वर्ष परिचारक कुटुंबाचा घरगुती संबंध असलेला मी कार्यकर्ता आहे काशेगावचा. आणि बरेच दिवस मोठ्या मालकाबरोबर मी काम केल्यामुळं मला 7 ते 12 मोठ्या मालकांनी मला जिल्हा परिषद सदस्य तिकीट दिलं. आणि जिल्हा परिषद 5 वर्ष करत असताना निस्वार्थपणे मी सुद्धा लोकांची, गोरगरिबांची सेवा केली. त्यामागं आमचे माननीय प्रशांतजी मालक यांचे वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन. प्रशांत मालक जिल्ह्याचे नेते असल्यामुळे सगळे अभ्यास करून आम्हाला ज्या वेळेला आम्हाला सांगायचे. आणि त्याचबरोबर आम्ही त्या प्रशांत मालकांच्या माध्यमातून सर्व लोकांना व गोरगरिबांना आपल्या योजना असतील, शेतीच्या योजना असतील, प्रत्येक आपल्या तालुक्याच्या ज्या योजना आहेत, पंचायत समिती असतील, जिल्हा परिषदच्या योजना असतील, ते घरोघरी पोचवून माननीय प्रशांत मालक यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आतापर्यंत जवळजवळ 40 वर्ष आता सुद्धा प्रशांत मालकाच्या पाठीमागे खंबीरपणे आम्ही उभा आहे. आणि इथून पुढच्या काळात सुद्धा आम्ही प्रशांत मालकाच्या पाठीमागं, मोठ्या मालकाच्या जसं पाठीमागं आम्ही खंबीरपणे उभा राहिलो, तसं प्रशांत मालकाच्या पाठीमागं सुद्धा खंबीर असं उभा राहून आम्ही त्यांना जोपर्यंत प्रशांत मालक जनतेतून आमदार होत नाहीत तोपर्यंत आम्ही खाली ग्राउंड मध्ये सुद्धा जाऊन दररोज काम करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. की त्या निमित्ताने आम्ही सांगतो. 60 वर्ष पूर्ण होत आहेत, त्याबद्दल काय शुभेच्छा द्याल त्यांना? प्रशांत मालकांनी जवळजवळ जिल्ह्याचे नेते असताना त्यांनी जवळजवळ सर्व जिल्हा त्यांना ओळखतोय. आणि काय तर लोक त्यांना नावं ठेवतात. आणि कारण त्यांना माहित आहे प्रशांत परिचारकाला नावं ठेवल्याशिवाय आपलं काही शिजत नाही. आणि यातूनच त्यांनी असं ठरवलंय की कारण प्रशांत मालक जवळजवळ 50 वर्ष त्यांच्या घराण्यात आमदारकी आहे. आता 4 दिवस आमदारकी झाली त्यांच्या कुणाकडे तर आलेली आणि ती नावं ठेवतात. त्यांनी 10 वेळा विचार करावा आपण कोण होतो, काय होतो. आणि आता 4 दिवस तुम्ही माढा तालुक्याचा आमदार आहात. आणि इथून पुढच्या काळामध्ये प्रशांत मालक असे वरचीवर सर्व गोरगरीब जनतेचे व सर्व जातीभेद न मानता त्यांनी कार्य करावं. आणि त्यांना जनतेतून एकदा आम्ही आमदार व्हावं हीच आमची इच्छा आहे. आणि प्रशांत मालकाला या 60व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. आणि विठ्ठल रुक्मिणीचरणी प्रार्थना करतो त्यांचं आयुष्य दीर्घायुष्य लाभो, परिचारक घराण्याला दीर्घायुष्य लाभो आणि त्यांची प्रकृती ठीक राहो ही या निमित्ताने मी सांगतो.